एखादी व्यक्ती चांगली असण्याचा नेमका अर्थ काय असतो, कधी विचार केलाय? आज आपण याच एका जुन्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाचा विचार करणार आहोत. म्हणजे नक्की असं काय आहे जे एखाद्या व्यक्तीला नैतिक किंवा चांगलं बनवतं? हा प्रश्न दिसायला जितका सोपा आहे त्याच्या मुळाशी गेलो की तो तितकाच खोल होत जातो. सहसा ना यावर दोन प्रमुख विचारप्रवाह दिसतात. एक म्हणजे नैतिक असणं म्हणजे काही नियम आणि कर्तव्य पाळणं, आणि दुसरा दृष्टिकोन असा की अशी कृती करणं ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल. पण जरा विचार करा, आपण ह्या प्रश्नाकडे पूर्णपणे वेगळ्याच अँगलने पाहू शकतो का? चला एका अशा तिसऱ्या मार्गाचा शोध घेऊया जो नियमांवर किंवा परिणामांवर नाही तर आपल्या चारित्र्यावर, आपल्या असण्यावर लक्ष केंद्रित करतो. हे बघा, प्राचीन ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल त्यांनी एक जबरदस्त विचार मांडला. ते म्हणाले की मी काय करावं यापेक्षा खरा प्रश्न आहे मी कोणत्या प्रकारची व्यक्ती बनावं. आणि इथेच सद्गुण नीतिशास्त्राचं मूळ आहे. हे तत्वज्ञान काय सांगतं की नैतिकता ही तुमच्या चारित्र्यातून येते, तुमच्या सद्गुणांमधून येते. सोप्या भाषेत सांगायचं तर चांगली माणसं चांगली कामं करतात, कारण तसं वागणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो. हा जो विचारांमधला बदल आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण काय करतो यापेक्षा आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचे आहे. ॲरिस्टॉटलच्या मते आपलं चारित्र्य, आपलं कॅरेक्टर हाच नैतिकतेचा खरा पाया आहे. आणि या सगळ्यांचा अंतिम उद्देश काय? तर तो आहे युडायमोनिया. आता हा फक्त आनंद या शब्दापुरता मर्यादित नाही. याचा अर्थ आहे मानवी क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठणं, एक परिपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगणं. मग प्रश्न येतो की हे सद्गुण स्वतःमध्ये कसे आणायचे, कसे विकसित करायचे? ॲरिस्टॉटलने त्यासाठी एक खूप प्रॅक्टिकल मार्ग सांगितला आहे. ॲरिस्टॉटलच्या मते प्रत्येक सद्गुण हा दोन टोकांच्या दुर्गुणांमधला एक सुवर्णमध्य असतो. म्हणजे एका बाजूला त्या गुणाची कमतरता असते तर दुसऱ्या बाजूला त्याचा अतिरेक असतो, आणि सद्गुण या दोघांच्या बरोबर मध्ये असतो. उदाहरण बघूया. शौर्य. शौर्याची कमतरता म्हणजे भ्याडपणा आणि त्याचा अतिरेक म्हणजे अविचारी धाडस. या दोन्हींच्या मधला योग्य तोल म्हणजे शौर्य. तसंच औदार्य हा कंजूषपणा आणि उधळपट्टी यांच्यातला सुवर्णमध्य आहे. आणि नम्रता म्हणजे लाचारी आणि अहंकार यांच्यातला अचूक बॅलन्स. म्हणजे बघा, एक सैनिक शौर्य दाखवतो पण अविचारीपणा टाळतो, किंवा एक शासक संसाधनांचं वाटप करताना न्याय्य असतो. प्रत्येक परिस्थितीत तो योग्य बॅलन्स शोधण्याची जी क्षमता आहे तेच सद्गुणांचं खरं सार आहे. बरं, मग ॲरिस्टॉटलचा हा विचार इतर नैतिक सिद्धांतांच्या तुलनेत कसा वेगळा आहे हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. इथे बघा, सद्गुण नीतिशास्त्राचं केंद्र आहे चारित्र्य, तर कांतचं कर्तव्यशास्त्र नियम आणि कर्तव्यांवर भर देतं, आणि मिलचा उपयोगितावाद परिणामांवर लक्ष देतो. त्यामुळे प्रत्येकाचा मूळ प्रश्नच वेगळा आहे. आता कोणत्याही मोठ्या सिद्धांताप्रमाणे ॲरिस्टॉटलच्या या विचारांचीही काही बलस्थानं आहेत आणि काही मर्यादाही आहेत. याची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे हा आयुष्यभराच्या नैतिक विकासावर भर देतो. हा एक लवचिक दृष्टिकोन आहे जो व्यक्तीच्या संपूर्ण विकासाला महत्त्व देतो. पण यावर टीकाही होते. टीकाकार म्हणतात की एखाद्या कठीण परिस्थितीत काय करावं यासाठी हे स्पष्ट नियम देत नाही. शिवाय सद्गुणांच्या व्याख्या वेगवेगळ्या संस्कृतीत बदलू शकतात, नाही का? आणि काही वेळा कृतीचे परिणाम हे चारित्र्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असू शकतात. तर मग इतक्या शतकांनंतर हे प्राचीन तत्वज्ञान आजच्या जगातही तितकंच महत्त्वाचं आहे का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच. महात्मा गांधींसारख्या नेत्यांच्या आयुष्यात आपल्याला शौर्य, करुणा, सचोटी हे सद्गुण अगदी स्पष्ट दिसतात. एवढंच नाही तर आज डॉक्टर, वकील, शिक्षक यांच्या व्यावसायिक नीतिमत्तेपासून ते प्रशासन आणि अगदी लहान मुलांच्या चारित्र्य शिक्षणापर्यंत ॲरिस्टॉटलचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत. म्हणजे शेवटी ॲरिस्टॉटल आपल्याला नियमांची तयार यादी नाही देत, तर एक चांगली व्यक्ती बनण्याच्या आयुष्यभराच्या प्रवासासाठी एक आव्हान देतो. तर प्रश्न हा आहे की एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी कोणते सद्गुण स्वतःमध्ये विकसित करायला हवेत? हा विचार करायला लावणारा एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे.